4 डिसेंबर 1971 पहाटेची वेळ. ढाक्याच्या आकाशात अजून सूर्योदयही झालेले नाही. भारतीय हवाई दलाचे 2 हंटर विमान ढाक्याकडे धावत आहे. खाली पाकिस्तानची तळपलेली जमीन, समोर तेजगाव एअरबेस आणि आकाशात एक शांतता, जणू काही वादळ आधीचा क्षण. त्या हंटरच्या कॉकपिटमध्ये बसले आहेत 2 भारतीय वीर, स्क्वाड्रन लीडर कवलदीप मेहरा आणि फ्लाईट लेफ्टनंट संतोष मोने. या दोघांना माहीत नव्हतं की काही क्षणात त्यांच्या आयुष्याचा एक सर्वात भयानक अध्याय सुरू होणार आहे. ढाक्यावरचा बॉम्ब हल्ला तर त्यांनी यशस्वी केला, पण परतीच्या वाटेवर त्यांना सामोरे येणार होते पाकिस्तानचे 2 सेबर जेट्स, ज्यांनी पुढील काही मिनिटात भारतीय इतिहास बदलून टाकला. आज आपण ऐकणार आहोत आकाशातून पडलेला पण मृत्यूला हरवणाऱ्या एका भारतीय योद्ध्याचा हा अविश्वसनीय प्रवास. तो प्रवास जिथे विमान जळत होतं पण त्याची इच्छा नाही, जेथे शरीर तुटत होतं पण साहस नाही, जेथे मरण जवळ येत होतं पण एक भारतीय सैनिक त्याला पुन्हा पुन्हा ढकलून देत होता. ही कथा आहे स्क्वाड्रन लीडर के.डी. मेहरा, एका अशा पायलटची जो मृत घोषित झाला होता, पण 8 दिवसांनी लुंगी, फाटका शर्ट, जखमांनी भरलेला चेहरा घेऊन भारतीय कॅम्पमध्ये मामा मीच केडी म्हणत उभा राहिला. चला सुरू करूया हा रोमांचक प्रवास. 4 डिसेंबर 1971च्या सकाळी दमदम विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या 14 स्क्वाड्रनच्या 2 हंटर विमानांनी ढाक्यातील तेजगाव विमानतळावर हल्ला केला. स्क्वाड्रन लीडर कवलदीप मेहरा हे एक हंटर विमान उडवत होते, तर दुसरं विमान उडवत होते त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले फ्लाईट लेफ्टनंट संतोष मोने. तेजगाव विमानतळावरनं विमान नेलं त्यावेळी त्यांना पाकिस्तानची लढाऊ विमानं दिसली नाहीत, कारण पाकिस्ताननं विमान इतर बाजूंना ठेवलेली होती. इतकी काही ठिकाणी बॉम्ब हल्ले केल्यानंतर जेव्हा मेहरा आणि मोने परतायला लागले त्यावेळी ते एकमेकांपासून दूर गेले. सर्वात आधी मोनेंना काही अंतरावर पाकिस्तानची 2 सेबर जेट विमानं दिसली. काही सेकंदामध्ये 2 सेबर जेट विमानं भारताच्या हंटर विमानांच्या मागं लागली. एक सेबर जेट विमान मागे येत असल्याचं मेहरा यांच्या अचानक लक्षात आलं. मेहरा यांनी डावीकडे वळण घेत मोनेंना त्यांची पोझिशन विचारली, पण त्यांना उत्तर मिळालं नाही. सेबर विमानानं मेहरांच्या विमानावर अनेक फायर केले. मेहरा यांनी मोनेंना सेबर विमानावर मागून हल्ला करण्यास सांगितलं, पण मोने यांच्या विमानाच्या मागेही एक विमान लागलेलं होतं याचा त्यांना अंदाज नव्हता. त्यावेळी मोने यांच्या विमानाचा वेग 360 नॉट्स म्हणजेच ताशी 414 किलोमीटर होता. मोने यांनी विमान कमी उंचीवर नेलं आणि पूर्ण शक्तीनं ते विमान उडवू लागले. पाकिस्तानी पायलटनं त्यांच्यावरती हल्ला सुरू केला, पण ते त्यांना हानी पोचवू शकला नाही. कवलदीप मेहरा मात्र एवढे नशीबवान नव्हते. त्यांच्या हंटरवर फ्लाईंग ऑफिसर मशरूल हक एकापाठोपाठ एक गोळीबार करत होते. ते 100 फूट उंचीवरनं उडत होते. त्यांच्या विमानात आग लागली होती. त्याचवेळी मागून येणारं सेबर विमान मेहरा यांच्या विमानाला ओव्हरशॉट करत पुढे निघून गेलं. मेहरा यांना त्यावरती नेम धरायचा होता, मात्र कॉकपिटमध्ये धूर भरला गेल्यानं त्यांना ते शक्य झालं नाही. त्यांना श्वास घ्यायला अडचण होत होती. हळूहळू ही आग कॉकपिटपर्यंत पोचायला लागली. मेहरा यांनी जराही वेळ न लावता पायाजवळ असलेलं इजेक्शन बटन दाबलं, पण एका मायक्रोसेकंदामध्ये उघडणारं पॅराशूट तेव्हा उघडलंच नाही. विमानाच्या वरची कॅन्पी मात्र उडून गेली. त्याचा परिणाम म्हणजे एवढ्या वेगानं हवा आली की मेहरा यांचे ग्लोव्ज आणि घड्याळ तुटले आणि हवेत उडून गेले. एवढंच नव्हे तर त्यांच्या शरीराचा उजवा भाग एवढ्या वेगानं मागे ढकलला गेला की त्यांचा खांदा उखडला. बऱ्याच प्रयत्नानंतर मेहरा यांनी पुन्हा डाव्या हातानं पॅराशूटचं लिव्हर दाबलं. यावेळी पॅराशूट उघडलं आणि मेहरा हवेत उडाले. मेहरा खाली पडताच बंगालमधील ग्रामस्थांनी त्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण सुरू केली. नशीब म्हणजे दोघांनी गर्दीला थांबवलं आणि मेहरा यांची चौकशी केली. मेहरा यांची सिगारेट आणि ओळखपत्रामुळे ते भारतीय असल्याचं समजलं.
मेहरा यांचं नशीब म्हणून ते मुक्तिवाहिनीच्या सदस्य असलेल्या परिसरात पडले होते. गावकऱ्यांनी मेहरा यांना उचललं. त्यांना कपडे बदलून लुंगी परिधान करायला दिली. मुक्तिवाहिनीच्या एका सदस्यानं त्यांचं पिस्तूल ताब्यात घेतलं. मेहरा एवढे जखमी झाले होते की त्यांना चालणंही शक्य होत नव्हतं. त्यांना स्ट्रेचरवर टाकून जवळच्या एका गावात नेण्यात आलं. जाताना रस्त्यातच ते बेशुद्ध झाले होते. गावात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना नाश्ता दिला. दिवसभरात त्यांना मिळालेलं ते पहिले अन्न होतं, कारण मेहरा हे पहाटेच विमान घेऊन हल्ला करण्यासाठी निघाले होते. मेहरा भारतीय हवाई दलाला काही दिवस सापडले नाहीत. तेव्हा त्यांना मिसिंग इन ॲक्शन जाहीर करण्यात आलं. ढाक्याजवळचं ते विमानातून बाहेर पडले होते. मुक्तिवाहिनीची मदत मिळाल्याने ते पाकिस्तानी सैनिकांच्या हाती लागले नाहीत आणि नंतर भारतात सुरक्षितपणे परत आले. या घटनेच्या 9 दिवसांनंतर आगरतळा भागातील सीमा परिसरात एका हेलिपॅडवरती एक भारतीय हेलिकॉप्टर उतरलं. त्यात भारतीय लष्करातील एक जनरल बसले होते. जनरल हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर एक स्थानिक एअरमन त्या हेलिकॉप्टरची सर्व्हिस करत होते, तर पायलट आपसात चर्चा करत होते. त्यावेळी दुसऱ्या बाजूनं एक शर्ट आणि लुंगी परिधान केलेला एक व्यक्ती येत असल्याचं कुणाच्याही लक्षात आलं नाही. त्यांचा उजवा हात बांधलेला होता, दाढी वाढलेली होती आणि संपूर्ण चेहऱ्यावरती जखमांच्या खुणा होत्या. त्यांचा हात निळा झाला होता. त्यात गँग्रीनची सुरुवात झाली होती. प्रथमदर्शनी पाहता तो व्यक्ती शरणार्थीसारखा दिसत होता. त्या काळात आगरतळामध्ये सगळीकडे शरणार्थी होते. त्या व्यक्तीनं मामा म्हटलं तेव्हा त्यांना प्रचंड आश्चर्य वाटलं, कारण त्यापैकी एका जणाला सगळे मामा म्हणत होते. मात्र भारतात मामा हा शब्द नातेवाईकांसाठी वापरतात, तसं कोणीतरी बोलत असेल असं त्यांना वाटलं. युद्धाच्या काळात भिकाऱ्यांना त्रास देऊ नये असं त्यांना वाटत होतं. त्यांनी अत्यंत रुक्षपणे त्या व्यक्तीला काय आहे असं विचारलं. त्या व्यक्तीनं पायलटचा हात पकडला आणि म्हटलं, अरे मला ओळखा. पायलटनं रागानं हात ओढला आणि म्हटलं, मला हात लावू नको. त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तीनं त्यांना विचारलं, तुमचा केडी नावाचा एखादा मित्र आहे का? पायलटनं म्हटलं, हो, स्क्वाड्रन लीडर केडी मेहरा, पण त्याचा तर मृत्यू झाला आहे. त्यावर तो व्यक्ती म्हणाला, नाही, तो मी आहे. त्यानंतर पायलटला त्याची जाणीव झाली की त्याच्यासमोर भिकाऱ्यासारखा दिसणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून स्क्वाड्रन लीडर केडी मेहरा हेच आहे. केडी मेहरा मिसिंग इन ॲक्शन होते आणि त्यांचा मृत्यू झाला आहे असं समजलं जात होतं. मुक्तिवाहिनीच्या मदतीनं मेहरा हे जवळपास 100 मैल अंतर कापत त्या ठिकाणी पोचले होते. 4 डिसेंबरला मेहरा यांचं विमान कोसळल्यानंतर मुक्तिवाहिनीच्या सदस्यांनी त्यांची काळजी घेतली होती. त्यांना खायला दिलं होतं, तसंच त्यांना उपचार देत त्यांची खातरदारी केली होती. मुक्तिवाहिनीतील तरुण सदस्य शुएबन मेहरा यांना लुंगी आणि शर्ट परिधान करून भारतीय ठिकाणापर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतली होती. त्यापूर्वी त्यांचा फ्लाइंग सूट आणि ओळखपत्र जाळून नष्ट करण्यात आलं होतं. मेहरा मुक्तवाहिनीबरोबर असल्याची माहिती भारतीय लष्करापर्यंत पोचवण्यात आली होती, पण पाकिस्तानींनी त्यांचा शोध सुरू करायला नको म्हणून याबाबत फार चर्चा करण्यात आली नव्हती. वाचवण्यात आलेले पायलट हे कदाचित केडी मेहरा असावेत असं मेहरा यांच्या 14 स्क्वाड्रन 2 दिवसानंतर सांगण्यात आलं. मेहरा यांना विमान पडलं त्या गावात थोड्या वेळासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना झोपडीतून काढून एका तलावाच्या पाण्याखाली लपवण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यासाठी एक पाईप देण्यात आला. मेहरा हे दुपारपर्यंत तलावाच्या पाण्याखाली होते. सायंकाळी अंधार झाल्यानंतर गावकऱ्यांनी येऊन त्यांना पाण्याबाहेर काढलं होतं. मेहरा यांना शोधायला आलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी संपूर्ण गाव जाळलं, मात्र कुणीही मेहरा यांच्याबाबत माहिती दिली नाही. पाकिस्तानी सैनिकांचे अत्याचार सहन करत गावकऱ्यांनी मेहरा यांना 5 दिवस त्यांच्यासोबत सुरक्षितपणे ठेवलं. केडी मेहरा यांनी ढाक्याच्या पश्चिमेला पॅराशूटद्वारे उडी मारली होती. मुक्तिवाहिनीनं त्यांना पूर्व दिशेला आगरतळ्याकडे जाणं योग्य राहील असं सांगितलं होतं.
शुएबला सोबत घेतलेल्या मेहरा यांनी एका मच्छीमाराच्या नावेद्वारे मेघना नदी ओलांडली. त्याचवेळी त्यांच्याबरोबर मुक्तिवाहिनीचा आणखी एक सदस्य सर्वरही आला. नदी ओलांडताना पाकिस्तानच्या गनबोटचा एक ताफा येताना दिसला. तेव्हा एक मोठा धोका निर्माण झाला होता. मेहरा आणि त्यांच्याबरोबर असलेल्यांनी पाकिस्तानी गनबोटपासून दूर राहण्याचा खूप प्रयत्न केला, कारण त्यांना पाकिस्तानच्या बोटनं पकडलं असतं तर त्यांचा मृत्यू होणार हे निश्चित होतं. पाकिस्तानची बोट जवळ येत होती आणि मेहरा आणि त्यांच्या साथीदारांनी वाईटातील वाईट गोष्टीसाठी मनाची तयारी केली होती. त्याचवेळी अचानक भारतीय हवाई दलाच्या 4 विमानांनी पाकिस्तानच्या गनबोटवरती हल्ला केला. त्यांनी हल्ला केलेल्या बॉम्बमुळे बोटमध्ये आग लागली. त्यामुळे मेहरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जीवात जीव आला आणि त्यांनी पूर्वेच्या दिशेला पुढे जायला सुरुवात केली. पुढे त्यांना पाकिस्तानची आणखी एक बोट दिसली, पण त्यांनी काही अंतरावरती जात लांब गवताचा आडोसा घेतला. त्यामुळे पाकिस्तानला त्यांच्याबाबत माहिती मिळाली नाही. मेघना नदीच्या पूर्व किनाऱ्यावरती उतरल्यानंतर त्यांनी आगरतळापर्यंत 3 मैलांचं अंतर पायी चालून कापलं. जखमा आणि वेदना असूनही मेहरा हे तासनतास चालत राहिले. अखेर ते भारतीय लष्करांची वाहनं ये जा करत असलेल्या मार्गावरती पोहोचले. त्यांनी हात दाखवून एक जीप अडवली आणि भारतीय सैनिकांना संपूर्ण घटना सांगितली. त्या तिघांना एका जीपमधून कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मेहरा यांनी आग्रह केल्यानंतर हवाई दलाच्या मुख्यालयाला एक संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर मेहरा यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवत असल्याची माहिती मिळाली. या दरम्यान भारतीय लष्कराच्या एका डॉक्टरनं मेहरा यांना काही वेदनाशामक औषधं दिली. त्या रात्री ते शांतपणे झोपू शकले, कारण गेल्या 8 दिवसांमध्ये प्रथमच त्यांना सुरक्षित असल्याची जाणीव झाली होती. एवढे दिवस ते एवढे व्यवस्थित राहू शकले नाही, कारण ते पाकिस्तानचा ताबा असलेल्या भागात होते. 12 डिसेंबरला लष्कराच्या कमांडिंग ऑफिसरनं मेहरा यांना एका जनरलसह एक हेलिकॉप्टर तिथे येणार असल्याचं सांगितलं. मेहरा मुक्तिवाहिनीचे सदस्य शुएब बरोबर एका स्कूटरवरनं त्या हेलिपॅडपर्यंत पोचले. मेहरा यांनी हेलिकॉप्टर आणि पायलटला पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांचे ज्युनियर आणि मामा निकनेम असलेल्या पायलटला लगेचच ओळखलं. केडी मेहरा यांना तिथून आगरतळा इथे आणि नंतर शिलाँगला नेण्यात आलं. त्या ठिकाणी लष्करी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरती उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना एका डकोटा विमानाद्वारे दिल्लीला आणण्यात आलं. अनेक महिने त्यांच्यावरती उपचार सुरू होते. एक वेळ तर अशी आली की त्यांचा हात कापावा लागणार असं वाटलं होतं. त्यांचा हात वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं, पण आरोग्याच्या इतर समस्यांमुळे त्यांना विमान उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली. युद्ध संपल्यानंतर 5 वर्षांनी त्यांनी हवाई दलामधनं वेळेआधीच निवृत्ती स्वीकारली. 4 सप्टेंबर 2012 रोजी स्क्वाड्रन लीडर कंवलदीप मेहरा यांनी वयाच्या 73व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. 8 दिवस जखमा, वेदना, तहान, उपासमार, नदीचा द्रोह, पाकिस्तानी गनबोट्सचा पिछा आणि प्रत्येक वळणावरती मृत्यूची सावली, पण तरीही स्क्वाड्रन लीडर कंवलदीप मेहरा जिवंत भारतात परतले. एका पायलटनं आपलं विमान गमावलं, हात गमावण्याच्या उंबरठ्यावरती पोचला, पण धैर्य नाही गमावलं. मुक्तिवाहिनीचे साधे गावकरी त्यांच्यासाठी ढाल बनले. त्यांना लपवले, वाचवले, नदी ओलांडली, जीव धोक्यात घातला, कारण त्यांच्या नजरेत हा पायलट नव्हता, हा भारताच्या स्वातंत्र्याचा एक सैनिक होता. आज भारतीय इतिहासात मेहरा यांचं नाव लिहिलं जातं शौर्याने, जिद्दीने आणि न हार मानण्याच्या अदम्य इच्छाशक्तीनं. 4 सप्टेंबर 2012 हा आकाशगामी गरुड अनंतात विलीन झाला, पण त्यांनी दिलेला संदेश कायम जिवंत आहे. विमान पडू शकतं, शरीर तुटू शकतं, पण भारतीय सैनिक कधीच हार मानत नाही. जर तुम्हाला ही अद्भुत, मन हेलावून टाकणारी कथा आवडली असेल
तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि इतिहासातील अशाच शौर्यकथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय जवान.